मामांजींना जर बाबाजींच्या जाळ्यातून वाचवायचं असेल तर मला जोखीम उचलावीच लागेल। चला चला, बाबाजींनी आपल्याला ताबडतोब घरी जायला सांगितलंय। का घरी ताबडतोब जायला सांगितलं म्हणजे रमाई? अरे म्हणजे विधी पूर्ण झालाय। बाबाजींनी गुरु झिंगरोबांचं चरणतीर्थ दिलंय। या तीर्थाच्या प्रभावानं तुझे बाबा लवकर बरे होतील। कधी एकदाच त्यांना हे तीर्थ देते असं झालंय, म्हणून म्हटलं चला लवकर घरी जाऊया। चला हो हो, चला चला। मामांजींना जर शोधायचं असेल ना तर आधी हा अंधार नाहीसा करायला हवा, म्हणजे सगळं लख्ख दिसेल आणि मामांजी पण दिसते। चुलघरात जाऊन निखाऱ्यांवर दिवा पेटवून आणते, म्हणजे सगळं दिसेल। मामांजी तुम्ही घाबरू नका, हा मी आलेच। मामांजी ऐका ना, मला आधी दिवा उजळू द्या ना, मग मी स्वतः तुमच्या जवळ येलो। मला तुम्हाला होणारे कष्ट बघवत नाहीयेत मामांजी, ऐका ना। नाही मामांजी ऐका ना, नका ना मामांजी। बाई, आज होळी आहे, आज सगळं अमंगळ जळून जाणार। मामांजी आज होळी पौर्णिमा आहे, आज सगळं वाईट अमंगळ आपण जाळून टाकूया आणि होळिका मातेला आव्हान करूया, म्हणजे तुम्ही लवकर बरे व्हाल आणि सगळं नीट होईल। देवी आहे, तू आज होलिका माता होऊन येणार आहेस। या घरावर येणाऱ्या संकटांची, दुःखांची, क्लेशांची या होळीत जळून राख होऊ दे। मामांजी या दिव्याच्या प्रकाशात पहा मला आणि ओळखा, हाऊ मी सखू। तुम्ही फक्त माझ्याच हातून काढा घ्यायचा आणि आपल्या विठुरायाचा राऊळ वाचवायला तुम्ही माझ्या माहेरी सुद्धा आला होता। अहो तीच मी विठुरायाची भक्त। झिंगरोबा झिंगरोबा महागुरु झिंगरोबा, सखूचा अवतार कार्य संपलं जात। पंतांच्या वस्तू एकदा का होमात टाकल्या की मग पंत सखूला संपवणार।
रखुमाई, विठ्ठल 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 रखुमाई, विठ्ठल 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 रखुमाई, विठ्ठल 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 रखुमाई. काय होतंय? ये पकडा. अरे अरे बघताय का नुसते? पकडा त्या उपरण्याला आणि त्या माळेला. अरे जा लवकर, अरे जा लवकर जा. काय विठुरा विठुरा तू आलास आणि वामनजींना बरं केलंस. किती चांगला आहेस रे तू. मामांजी मामांजी बघा तुमचं मायाने उभारणं. विठ्ठल विठ्ठल. देवी, तुमचे डोळे जरी बंद असले तरी त्यातून बरेचसे मौल्यवान अश्रू मोती ओघळलेले आहेत हे स्पष्ट दिसतंय.